आदरणीय व्यासपीठ, माझे शिक्षक सहकारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जिच्या कुशीमध्ये स्वराज्याचं स्वप्न अंकुरलं आणि साकार झालं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे 1598 साली झाला. पराक्रमी असणारे लखुजी जाधव यांच्या घरामध्ये कन्यारत्न प्राप्त झाले आणि अतिशय पराक्रमी असणारे लखुजी जाधव यांनी सुद्धा आपल्या लेकीला म्हणजे जिजाऊला अतिशय युद्ध कौशल्याचं निपुण बनवलेलं आहे. त्यांना युद्ध कौशल्य तसेच राजकारण, धर्मनीती याचे संस्कार आणि धडे दिलेले आहेत. त्यांनी कधीही कुठलेही कर्मकांड किंवा अंधश्रद्धेला थारा दिलेला नाहीये आणि कुठल्याही अंधश्रद्धेला त्या बळी पडलेल्या नाहीयेत. हे संस्कार त्यांना माहेरकडनं म्हणजे वडिलांकडून त्यांना मिळालेले आहेत. वेरूळचे भोसले घराणे हे सुद्धा तितकेच पराक्रमी होते. बाबाजी भोसले यांना 2 मुलं, शहाजी आणि शरीफजी. शरीफजी यांनी लग्न केलं नाही, परंतु शहाजी हे सुद्धा तेवढेच पराक्रमी होते आणि या शहाजींशी माता जिजाऊ यांचा विवाह झालेला आहे आणि त्यांचा विवाह होऊन संसाराला ते लागलेले आहेत. जिजाऊ यांना अनेक अपत्य झाली, पण ते बालपणीच म्हणजे लहानपणीच दगावलेले आहेत. माता जिजाऊ आता गरोदर होत्या. शहाजी राजे यांची सरदारकी कधी आदिलशाहीकडे कधी निजामशाहीकडे असं वारंवार त्या सरदारकी बदलत होती आणि अशाच युद्ध प्रसंगात आपल्या पत्नीला म्हणजे जिजाऊंना सुरक्षित ठिकाणी ठेवावं म्हणून शिवनेरी किल्ल्यावरती त्यांना आणून ठेवलेलं आहे. सोबत काही सेवक आणि सरदार त्यांना दिलेले आहेत. माता जिजाऊ त्या शिवनेरी किल्ल्यावरती बाळंतपणासाठी सुरक्षित ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आजूबाजूचा परिसर पाहिलेला आहे. अतिशय रानटी झाडं वाढलेले, कुठेच वस्ती नसलेला असा हा परिसर. त्यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की इथं ग्रामजोशी जो आहे त्यांनी यांच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती गाढवाचा नांगर फिरवलेला आहे आणि लोखंडी पहार ही उलटी त्या जमिनीमध्ये गाडलेली आहे आणि असं सांगतात की ही लोखंडी पहार जो कोणी काढेल त्याचा निर्वंश होणार, म्हणून कुठला शेतकरी ती पहार काढण्याचं धारिष्ट करत नाहीये आणि सगळ्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या गावाला आपलं पलायन केलेलं आहे. माता जिजाऊंनी हे सगळं पाहिलं. त्यांनी सगळ्या आजूबाजूच्या जे पलायन केलेले शेतकरी होते त्यांना बोलवले, तिथल्या निवाशांना बोलवले आहे आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इथं या, मी तुम्हाला बियाणं देते आणि तुम्ही इथं शेती करा. आणि स्वतः तिथं गेलेले आहेत. म्हणजे त्यांचे इतके अपत्य वारलेले असताना त्या आता गरोदर आहेत, पण कुठेही कर्मकांड किंवा कुठल्याही खोट्या गोष्टीला त्या बळी पडलेल्या नाहीयेत आणि त्यांनी ती लोखंडी पहार काढलेली आहे. स्वतः हातामध्ये नांगर धरून त्या नांगराला सुरुवात केली आहे. सर्व शेतकरी त्या ठिकाणी प्राणपणाने तिथं स्वच्छता करून शेती केलेली आहे आणि तिथला पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. आता माता जिजाऊंच्या हे लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी सर्व लोकांना आपलंसं करून तिथं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. प्रत्येकाला रोजीरोटी मिळाली पाहिजे याच्यावरती त्यांनी लक्ष दिलेलं आहे. माता जिजाऊ या अतिशय हुशार आणि चाणाक्ष अशा होत्या. त्यांना माणसाची जाण होती, माणसाचे गुण ओळखण्याची त्यांच्यामध्ये कुवत होती आणि हीच कुवत पुढे हेच काय म्हणतात ना गुण शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा आलेले आहेत. आणि असंच चालू असताना म्हणजे जे लहानपणी शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या घडवणूक किंवा त्यांची जडणघडण घडण्यामध्ये माता जिजाऊ आणि शहाजीराजांचा खूप मोठा वाटा आहे. स्वतः माता जिजाऊंनी त्यांना युद्ध कलेचं शिक्षण दिलेलं आहे. त्या स्वतः तलवारबाजी किंवा दांडपट्टा चालवणं असेल, भालाफेक असेल याच्यात त्या अतिशय तरबेज होत्या. त्यांनी स्वतः त्यांना शिवाजी महाराजांना युद्ध कलेचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना तरबेज केलेलं आहे. त्यांना
शिवाजी महाराजांनी म्हणजे माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्त्रियांचा आदर करणं, स्त्रियांचं सुरक्षितता कशी राहील, तिची अब्रूचं रक्षण कसं होईल याच्यावरती सुद्धा खूप चांगले बाळकडू दिलेले आहेत. तसं आपली जी जनता आहे, रयत जी आहे, त्या रयतेचा राजा, रयतेचं दुःख जाणणारा, त्यांचं हवं नको ते बघणारा म्हणून पुढे राजा हा निर्माण झालेला आहे. आणि या संस्कारामुळे वयाच्या 12-13व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीशी गैरवर्तन केल्यामुळे रांजेगावच्या पाटलाला वयाच्या 12-13 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी त्यांना सजा दिलेली आहे. ती सजा होती हातपाय कलम करून त्यांना वेशीबाहेर टाकण्याची सजा दिली होती. म्हणजेच लोकांनाही कळेल की कुठल्याही स्त्रीची अब्रू किती महत्वाची आहे आणि तिचं रक्षण कसं केलं पाहिजे. राजाने रक्षण करणं म्हणजेच आपोआप आपली जनता सुद्धा त्या स्त्रीचा आदर करणार आहे. माता जिजाऊ यांनी बालपणापासून शिवाजी महाराजांना अतिशय म्हणजे नेहमी हे संस्कार दिलेले आहेत. कारण त्यांनी पाहिलेलं आहे शहाजीराजे वेगवेगळ्या ठिकाणी सरदारकी करत होते आणि इतके पराक्रमी असून सुद्धा सगळं जे श्रेय आहे तो मात्र राजा घेत होता, सरदार मात्र आपलं पराक्रम गाजवत होता. परंतु राजमातांना नेहमी वाटायचं की आता आपण स्वतःचं राज्य स्थापन केलं पाहिजे आणि हेच बाळकडू शिवाजी महाराजांच्या बालपणी जे दिले होते तेच पुढे त्यांना कामी आलेलं आहे. आणि अतिशय खेळत्या वयामध्ये 13-14 वर्षाचं वय म्हणजे अतिशय खोड्या करण्याचं किंवा खेळण्याचं वय आहे. त्या वयामध्ये आपल्या बाल सवंगड्यांना त्यांनी घेतलेलं आहे आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन करायची प्रतिज्ञा घेतलेली आहे. परंतु त्या आधीचा बघा तुम्ही माता जिजाऊ यांनी असं कधी म्हटलेलं नाही की हा सरदाराचा मुलगा आहे. आणि हे बाल मावळ्यांमध्ये मावळे हे अतिशय पराक्रमी होते, शरीरयष्टी अतिशय मजबूत असलेले किंवा चिवट प्रवृत्तीचे असे हे मावळे होते. आणि त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तोच गुण आला होता. अतिशय बळकट शरीरयष्टी, चिवट प्रवृत्ती, कुठेही डोंगर दऱ्या त्या सरसर उतरून जात होते, डोंगरावरती चढून जात होते किंवा घनदाट जंगलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या हिंस्र प्राण्याशी ते लढा देत पुढे जात होते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट माहिती होते. आणि या बाल मावळ्यांमध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं आहे. ते सुद्धा त्या मावळ्यांच्या सोबत दऱ्या उतरून जात होते, खोऱ्यातून जात होते, पुन्हा वेगवेगळे डोंगर चढून जात होते, पुन्हा वेगवेगळे त्यांना शॉर्टकट माहिती होते. जेव्हा घोड्याने चालून जाण्यासाठी 3 दिवस लागत होते तिथं यांना शॉर्टकट माहिती होता. 4 तासामध्ये ते पोहोचण्याचं त्यांना रस्ते, कुस्तीचा मार्ग ज्याला म्हणतो आपण गमतीमध्ये, पण हे 2 रस्ते त्यांना माहिती होते. आणि हे सगळं बालपणी शिवाजी महाराजांना हे सगळं परिसरातून आणि मित्रमंडळींकडून हे सगळे धडे त्यांना मिळाले होते. माता जिजाऊ यांनी जेव्हा शिवाजी महाराज घडत होते तेव्हा माता जिजाऊंनी त्यांच्यावरती हेही संस्कार दिलेला आहे. त्यांनी कुठलेही कर्मकांड किंवा कुठलेही काय म्हणता ना अति अंधश्रद्धा ज्याला म्हणतो हे कधी केलेलं नाहीये. त्यांनी गडावरती कधीही वास्तुशांती केली नाहीये किंवा वेगवेगळे सत्यनारायण किंवा कुठलेही कर्मकांड केलेले नाहीये. आणि हे संस्कार शिवाजी महाराजांना सुद्धा मिळाले. पुढे माहिती आपल्याला शिवाजी महाराजांनी त्यांच्या जेवढ्याही काय म्हणता ना स्वाऱ्या आहेत त्या नेहमी अमावस्येच्या दिवशी केलेल्या आहेत. बऱ्याचदा आपण अमावस्येला अपवित्र किंवा काहीतरी वेगळं मानत असतो, त्या दिवशी चांगलं कार्य करत नाही. परंतु शिवाजी महाराजांनी सगळ्या युद्धातील फत्ते जे म्हणतो आपण ते सगळं अमावस्येच्या दिवशीच त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे. माता जिजाऊ यांनी मात्र आवर्जून प्रत्येक गडावरती हिंदू सैनिकांच्या श्रद्धास्थान म्हणून एक मंदिर बांधलेलं आहे आणि मुस्लिम सैनिकांसाठी एक मशीद बांधण्याचं काम त्यांनी आवर्जून करायला सांगितलेलं आहे शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज हे अतिशय पराक्रमी होते कारण माता जिजाऊंनी त्यांना त्या पद्धतीने घडवलेलं होतं. म्हणतो ना की एक पुरुष यशस्वी झाला की त्यामागं एका स्त्रीचा हात असतो आणि ती स्त्री ही आई असू शकते किंवा पत्नीही असू शकते.
परंतु इथं माता जिजाऊंनी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांची जडणघडण केली होती. ज्यावेळी शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीचा त्यांचा दिवस ठरलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अफजल खानाने विडा उचललेला होता की हा डोंगरात राहणारा उंदीर आहे, याला मी पकडून आणतो आणि हा शिवाजी महाराज म्हणजे मी असा पकडून आणू शकतो, अशा पद्धतीने त्याने राज दरबारात सांगितलं होतं. आणि ते पकडून आणण्याची जबाबदारी घेतल्यामुळे तिथं आपल्या गडाच्या खाली तळ ठोकून बसला होता. शेवटी अफजल खानाची भेटीचा दिवस आलेला आहे. सगळ्यांना माहिती होतं अफजल खान दगाफटका करण्यात अतिशय पटाईत आहे. अफजल खान हा एवढा ताकदवर होता की लोखंडी पहार तो हाताने वाकवू शकत होता आणि अशा या अफजल खानासोबत त्यांची भेटीचा दिवस ठरलेला आहे. शिवाजी महाराज अतिशय चाणाक्ष होते. त्यांनी पूर्णपणे तयारीनिशी तयार झालेले आहे. त्यांनी लोखंडी अंगरखा घातलेला आहे, जिरे टोप घातलेला आहे आणि वरतून आपला रेशीम असा अंगरखा घातलेला आहे. परंतु कमरेमध्ये त्यांनी बिछवा आणि वाघनखे वगैरे सगळे छुपे जे हत्यार आहेत ते सगळे अडकवलेले आहेत आणि माता जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायला ते गेलेले आहेत. आणि माता जिजाऊंचा आशीर्वाद घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची जे अस्वस्थता आहे ती माता जिजाऊंनी ओळखली आणि माता जिजाऊंनी बाळराजांना जवळ घेतलेला आहे आणि खूप भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांची अस्वस्थता जाणलेली आहे. आणि ते म्हणाले की बाळराजे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, तुम्ही नक्की यशवंत व्हाल, परंतु निसर्गाने किंवा दुर्दैवाने काही दगाफटका झालाच तर घाबरू नका. मी संभाजीराजांना गादीवर बसवेल आणि मी स्वतः जातीने राज्यकारभार चालवेल. हे बोलणं ऐकून शिवाजी महाराज तिथं स्तब्ध झालेले आहे. इतक्या पराक्रमी आईचा मुलगा मी आहे आणि मी सुद्धा पराक्रम गाजवणार, हे त्यांना हत्तीचं बळ आलेलं आहे. आणि त्या अफजल खानाच्या भेटीचं हे सर्वांना माहितीच आहे. अफजल खानाने कसा त्यांची जे आहे आपल्या बगलेमध्ये मान दाबलेली आहे आणि त्याच वेळेला शिवाजी महाराजांनी आपल्या कमरेत जे लपवलेले वाघ नखे होते आणि अफजल खानाचा तिथं कोथळा बाहेर काढून तिथं त्याचा शेवट झालेला आहे. सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा शिवाजी महाराज घडलेले आहेत त्याच्या मागे माता जिजाऊंचा खूप मोठा हात आहे आणि माता जिजाऊ नसता तर शिवाजी महाराज घडले नसते आणि शिवाजी महाराजच नव्हे तर संभाजी महाराज सुद्धा आपल्याला सांगता येईल की संभाजी महाराज घडण्यामागे सुद्धा माता जिजाऊंचा खूप मोठा हात आहे. कारण माता जिजाऊंनी जे संस्कार दिलेले आहे, अन्याय अत्याचार किंवा परकीय सत्तेचा तिरस्कार त्यांना होता आणि ते संस्कार त्यांनी दिलेले आहेत. लहानपणापासून अतिशय पराक्रमाच्या अशा त्या गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टींमुळेच संभाजी महाराज सुद्धा पराक्रमी घडलेले आहेत. आणि अतिशय पराक्रमी असणारे संभाजी महाराजांबद्दल सुद्धा इतिहासामध्ये काही लोकांनी अतिशय वाईट अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु संभाजी महाराज अतिशय पराक्रमी होते. शिवाजी महाराजांनंतर जर पराक्रम कुणी गाजवला असेल तर ते संभाजी महाराजांनी. म्हणजेच माता जिजाऊ ह्या ज्या होत्या या अतिशय कर्तव्यदक्ष अशा राजमाता होत्या. त्या सदैव सावलीसारख्या सोबत राहिलेल्या आहेत. त्या राजकारणात थेट सहभागी जरी नसल्या तरी सुद्धा दूरदृष्टीने त्यांनी नेहमी एक सल्ला शिवाजी महाराजांना दिलेला आहे. जणू काही त्या आई नव्हत्या तर त्या राज्याच्या पहारेकरी होत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. राजमाता जिजाऊ या स्त्री शक्तीचं जिवंत उदाहरण होत्या. त्या काळामध्ये स्त्रियांना मर्यादा घालून दिल्या जात असताना सुद्धा माता जिजाऊंनी सिद्ध करून दाखवलं होतं की स्त्री ही दुर्बल नसते तर ती राष्ट्र घडवू शकते. त्यावेळेला शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा राजमाता या कुठेही सती झालेल्या नाहीयेत. उलट त्या तिथं राजगादीवरती बसून शिवाजी महाराजांच्या सोबत अतिशय सावलीसारख्या राहिलेल्या आहेत. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. जिजाऊंचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि थोड्या दिवसानंतर अवघ्या 11-12 दिवसानंतर 1674 साली माता जिजाऊंचं निधन झालेलं आहे. त्यांचं कार्य आपल्याला
पूर्णपणे जर पाहिलं तर त्या कार्यानेच नाही तर संपूर्ण कारकिर्दीने त्यांच्या नावाने त्या अजरामर झालेल्या आहेत. जिजाऊंचा वारसा म्हणजे शिवाजी महाराज, जिजाऊंचा वारसा म्हणजे संभाजी महाराज. त्यांचं स्वराज्य आणि आत्मसन्मानाने जगण्याची शिकवण ही वारसा आपल्याला देऊन गेलेले आहेत. आजच्या काळातही आपल्याला जिजाऊंचे विचार तितकेच महत्त्वाचे आहे. पालकांनी जिजाऊंसारखे जर संस्कार प्रत्येक मुलाला, प्रत्येक लेकराला जर दिलं तर आपल्याला शिवाजी महाराज प्रत्येक घरामध्ये घडवू शकतं हे मी सांगू शकते. मित्रांनो, राजमाता जिजाऊ या केवळ इतिहासातील व्यक्ती नाही आहेत, तर त्या एक विचार आहेत, त्या एक प्रेरणा आहेत, त्या एक ऊर्जा आहेत. आणि या विचारांवरतीच त्या काळातील अतिशय पराक्रमी असणाऱ्या या स्त्रीचं आपण कितीही बोललं तरी ते कमी ठरणार आहेत. त्यांचे विचार आजच्या दिवशी आपण आठवतो आहे, त्यांचं व्यक्तिमत्व आठवतोय आणि त्यांच्या विचारावरती, त्यांच्या संस्कारावरती आपण काही जर संस्कार आपण कोणाला देऊ शकलो तर नक्कीच आपण त्यांना आदरांजली वाहिली आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तुम्ही त्यांच्या विचारावरती चालावं असं मला वाटतं आहे. संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद. थँक्यू व्हेरी मच.